ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। गजाननं भूत गणादिसेवितं कपीथजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। या कुन्देन्द्रतशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागन्त्य तिष्ठन्ति महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदिनारायण विधिहत्रिनाथ दत्तजनार्दन श्री एकनाथ मुकुंद मदन रामचंद्र शुभदेव स्वामी महाराज देवराय महाराज हरे राम महाराज श्री नित्यानंद सरस्वती
स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ राजराजेश्वर महाराज की जय। भागवत नारायण भगवान की जय। बाल कृष्ण लाल की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। आइस कमी करना थोड़ा। श्री राम जय जय राम। 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 जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल कृपानिधी परमपिता परमात्मा भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी प्रणिपात करून श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या आजच्या पूर्णाहुतीला भगवत चरणी समर्पित करूया। बाप, चर्चा करीत आहोत आपण सेवा या विषयावर। अनेक मुद्दे माझ्या पद्धतीने ज्या प्रभू कृपेने सद्गुरुनाथांच्या कृपेने जसे मांडता आले, पण श्रोतेजनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय एकच आहे की सेवा ही 3 गोष्टी मार्फत केली जाते। आपल्याकडे ते तसा शब्द पण आहे, तन मन आणि धन। आपण सेवेमध्ये या 3 गोष्टी व तन मन धनाने आम्ही तुमची सेवा करू। पण हनुमानजी महाराजांना जेव्हा विचारलं की हनुमानजी તમે भगवान रामनी सेवा केम करो છો, तर हनुमानजी महाराज ये तन मन धन नहीं वापरत, ये तो हमें वापरी રહ્યા છે। आम्ही तनाने मनाने धनाने सेवा करू। हनुमानला विचारलं, हनुमान म्हणे मी हूँ 3 ज वातो वापरू पण ये नहीं वापर। कारण है त्याला, तन એ નશ્વર છે, જેટલા દાડા રહેશે તેટલા દાડા સેવા થશે, પછી બંધ થઈ જશે, म्हणून હું તન બી નહીં વાપરતો। અને मन वापरू, पण जे आपलं मन आहे ते त्यांचं मन नाही। मनोजवम मारुत तुल्य वेगम, हवेच्या वेगाने धावणारं मन आहे त्यांचं, नाही आपलं मन हवेच्या वेगाने धावणार आहे, त्यांचं उलट आहे, ते मनाच्या वेगाने धावणारे। देव मे मनोजवम मारुत तुल्य, त्यांचं मन स्थिर मन आहे।
તે ધાવનારે તેનો સ્પીડ છે, મનનો સ્પીડ નહીં મળે. મન તો એકાગ્ર છે, आपण एकाग्र बसतो, पण मन फार लांब फिरतात. काही फिरी आवड नाही. भागवतात बसलेले राहतात तरी बी संध्याकाळी 5:30-6 एवं कधी टाइम थयो तर लगेच मन चाललं जातं. शिलगाव बिनावरी बिन रोग तो डोबड दोहाने मन किती लवकर त्या डोबड जवळ चाललं गेलं. स्पीड. म्हणून हनुमान म्हणाले. आणि धन्यवाद करे तो हनुमानजी महाराज म्हणतात, माझ्याजवळ कोणतं धन आहे? हा, आम्ही सदैव सोडके. मग जेव्हा हनुमंताला विचारलं की તમે સેવા સાનાથી કરો તો ત્યારે હનુમાનજી મહારાજે શું કીધું છે કે મારી 3 વાતો અલગ છે. ગા. हनुमान चालीसामध्ये दिले मन क्रम वचन. मनती, कर्मती અને વચનતી. ये હનુમાનજી સેવા જે કરતા છે એ 3 વાતોથી સેવા. આજે મારું સમાધાન નહીં થઈ યાર, સેવા ઉપર બોલીને ઘણું બાકી રહી ગયું એવું લાગી રહ્યું. હનુમાનજી મહારાજ ગાઈએગા હનુમાન ચાલીસા मध्ये दिलेलं. संकट ते हनुमान छुड़ावे, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. म्हणून हनुमान चालीसा मन क्रम आणि वचन. भगवंताची सेवा एक मनाने तर करायची आहे, पण कर्मती बी करवू જોઈએ. आणि तिसरी सेवा आहे वचनती. म्हणून अष्टक म्हणणं, भजन म्हणणं, हरे रामची धून हे सगळं काय सानी करतात. एका बाजूला कबीर महाराज असं म्हणतात की मुंगी के पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है, इतना भी भगवान सुन ले. एवढ्या जोरात संकीर्तन का करायचं? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. वचनती. आम्ही काय करतो भगवंताची सेवा? रोज 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 बठ्या सकाळी तर पूजेमध्ये 1 तासभर जे वाचायचं बोलायचं ते, પછી बस तारी सेवा. वचनती. दिले इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया वचन. घेताना विठोबाचे, पर्वत जडतील पापाचे, हो पर्वत जडतील पापाचे. घेताना विठोबाचे, पर्वत जडतील पापाचे, हो पर्वत जडतील पापाचे. एक अभंगही आहे. वचन ऐका कमळापती, माझ्या रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, घ्यावी घ्यावी माझी भाक, जरिका मागेन आनिक, तुकया बंधू म्हणे देवा, शब्द इतुकाची राखावा. वचनने એટલું महत्व છે. म्हणून जोरात बोललं पाहिजे. काही काही लोक आपला नित्यनेम वगैरे पोथी वाचतात, पण मग
हनुमान चालीसाही काही लोक रोज करतात, पण कशी करतात? जय हनुमान राम अष्टसिद्धी, ते हनुमानने भी येऊ लागायच की गदामुखी नाटी जाऊ क्यों वचन से. म्हणून आमच्या स्वाध्याय परिवारामध्ये सामुदायिक ज्या वेळेला सगळे बसले जातात अष्टक, त्यारी जोरती बोलवानी एक पद्धत है ना. एकाने बोलायचं मागून कशासाठी आहे? ये वचन सेवा आहे. देवाने मला ज्यांना बोलता येत नाही त्या लोकांना विचारा, ते केटला दुःखीचे विचार, ते भजन करू शकतात. मग देवाने जर आपल्याला एवढं सगळं दिलंय, काय हरकत आहे आपल्याला थोडं भजन. मी रात्री पण बोललो की भाई તમે બહુ મોટા થો, મોટા બંગલા બાંધો, તન તન તાલ તમારા ચડી જાય, એના બદલ તમારી ખેતી વધી જાય, મારો આશીર્વાદ. ફક્ત મારી એક વિનંતી છે કે ભજન નહીં છોડશું. દર એકાદશીને બેસો જરા. રાજુભાઈ વિષ્ણુભાઈ એમને કીધું હોય एकादशी, હું વધારે ને કહેતો 15 दिवसामध्ये एकदा एकादशीला भजन करा. तुमच्याकडे देवाने कला दिल्या. देखो मन गाता होतो नाही तुम्ही तरफडू घेऊन, तुम्हाला दिलंय. ताड चिपड्या हाती घ्या रे, ताड चिपड्या हाती घ्या रे, ताड चिपड्या हाती घ्या रे, ताड चिपड्या हाती घ्या रे. करू भजन नाचूया रे, करू भजन नाचूया रे. खेळवारीचा बघते सारे, खेळवारीचा बघती सारे. भक्ती पुढे शक्ती हरली, भक्ती पुढे ही शक्ती हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. आणि श्रोतेजनो, ज्या वेळेला मी हे जोरात बोलू, ज्या वेळेला हे भजन करू, हे भजन आमच्या फार कामात येणार आहे. तुम्ही सांगाल दादा तेज भजना गाई गाईने શું થનાર છે? एकादशीने रूप पातालोचनी सुंदर, ते तो छे घडी घडी. या घडी घडीमध्येच खरं रहस्य आहे. मग एसटी सगळी लोखंडाची बनलेली असते ना. मी एक जगे भी स्टील वापरेलो नाही मळे बस. पण जिथे लोक चढतात, कंडक्टर बसतो, त्याच्या पुढचा जो दांडा आहे तो चमचम चमचम स्टील सारखा चमकतो. શું कारण असेल? हा, येणारा जाणारा प्रत्येक जण त्याला ये छे भजन, आ एकादशी ते एकादशी, चमका लागे जसू बाप, ये बसनो दांडो केतो छे. आणि चमकी गा बाळद्यावाल्याने तरी कबूल केला पाहिजे. चमकेगा और चमकना है, पॉलिश करनी है अभी. आणि या लेकरांना कोण जर मागच्याच मंडळीने भजन सोडून दिलं तर ये एटला बिन सारा मळे की स्वतः बटशी. यांना कोण शिकवेल? हे आपी देजो येणे. यांना तयार करा, मग विश्रांती करा, ऐकायला बसा की बाय. पण भजनचा बेनो तमने मारी विना काही अष्टक गाव, काही गाव, काही तर म्हणा देवा पुढे. राग रागिनीतच म्हटलं पाहिजे असं काही नाही. वेडे वाकुडे गाईन दास तुझाच म्हण. वा वा. म्हणून भजन, मन, क्रम, वचन या 3 गोष्टी सेवेस आहेत. मनाने सेवा, कर्माने सेवा आणि वचनाने सेवा. कि वे बोलता रे जो. माझी मीराबाई भजन गात, माझी तुकोबा, अरे मारा दगा बापू,
दगाबापू रामेश्वर वगैरे दक्षिण भारत यात्रेला गेले, बस केली, तांबोळी परिवार होता सगळा सोबत, ते बस में बेस्या। तो बापू के मारी ये कट छे, हूँ तमार साथे आऊँ मने लई चाले, पण मारी ये कट ते के शू गाड़ी में हरे राम करવું પડશે અને હરે રામ કરતા 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 બેસ્યા એટલે હરે રામ ચાલુ। બાપુ કે મને માલમ નહીં, હરે રાम કરવું પડશે। आणि 2-4 दिवसाचा प्रवास झाला, एका घाटात बस चालली होती आणि रॉड तुटी हो। आता रॉड किती महत्वाची वस्तू आहे गाडीची। बसनो रॉड तुटी हो, 40 लोक वच में बैठेला। ड्राइवर मागचे यायचे, त्या ड्राइवरला सांगायचे, ए मार डालेगा सबको, ये गाड़ी अभी पलटी होगी। ड्राइवर ब्रेक मारान करे तो ते रॉड ये माटकान करे आणि घाटनो रस्तो उतारनो। बापू ये हाथ कर दी दो, हरे राम चालू करजो। बापू ये वडी, बापू જ્યારે भी ध्यान में जता था ત્યારે वडी लेता था आणि बापूने आरसा श्रोतेजनो 6 किलोमीटर घाट रॉड तुटलेली गाडी उतरून गेली मारा बापूना। અને જઈને ગાડી એક ના બાલને બી ધક્કો નહીં, 6 કિલોમીટર। એ બનેલી ઘટના છે, ભજનની તાકાત છે। मी कशावर जिवंत आहे, दिखान गया तो लिव्हर डॅमेज, कावीळ ने, अमुक ने, डमुक ने, घणी, पण मस्त भजन। ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, हो ऐसा नामाचा महिमा, हो ऐसा नामाचा महिमा। वेद शिनले चाली सीमा, वेद शिणले झाली सीमा। घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, हो पर्वत जळतील पापाचे। म्हणून आजपासून लक्षात ठेवा, तन मन आणि धन ये सेवा में थोडो दोष लागी शकत, पण सेवा करवी होय तो मन, कर्म आणि वचन, तन वातो ती सेवा। म्हणून ही सेवा सगळ्यात महत्वाची आहे की या तिघांमार्फत केलेली सेवा ही परमसिद्ध सेवा, वचन सेवा। शुकदेवजी महाराज कथा सांगतायत, राजा परीक्षित ऐकतोय, ही वचन सेवा आहे। बस तमे बोल्या आम्ही सांभळी લીધું, થઈ ગઈ ભગવાનની સેવા। देवाला फार आवडतं की मारू मम गुण गावत पुलक शरीरा, गदगद गीरा नयन बह नीरा। बे मारू सांभळता रेजो, मारा गुणનું वर्णन सांभाळता रेजो। देवाला आनंद वाटतो, म्हणून कुठल्याही कथा असो, रामकथा, शिवकथा, भागवत कथा, તમને જે બી સાંભળવી હોય બસ સાંભળતા રહેજો, उसको सुनिए। राजा परीक्षित आज ऐकतो, राजा परीक्षितीच्या जीवनातला शेवटचा दिवस। गुरुदेवांना नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुदेव आज मला बाकी काही नकोय, मला प्रसाद पाहिजे। पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुन या ताट, शेष घेऊन जाईल तुमचे झाले या भोजन। सौती शेवट मने काही नाही जोय, बस खाली एक प्रसाद आपी देजो। शुकदेव महाराज म्हणतात, आवडत त्या काय भंडारो थोडी होतो भागवत, राजा को देना तो क्या देना। बरं राजाने भी काही सेवकांना फोन केला नाही की भाई काले समाप्तीचे भागवत नाही तर आपने डाळ भात करूचे, काहीच नाही। सर्वसंग परित्याग करून आलेला राजा होता, ये तो फिरीन देखियो भी नहीं अपनी घेरगा में, पण तुम्ही आता द्याल तो प्रसाद। मग एक सेवकाला पाठवलं की जा फळ घेऊन ये। त्या सेवकाने तिथे एक बोराचं झाड दिसलं त्याला, तो बोराच्या झाडावर चढ, ते लेवाने ते उच्च चढ्यो। एवढ्यात त्या झाडाखाली एक ब्राह्मण येऊन बसला आणि हे ब्राह्मण निवांत बठ्याचे। तो सेवक विचार करतो की
दादा चालता चालता केम बेसी गया हे झाड तर 2 मिनिटं झाले आणि त्या वही एक ब्राह्मण आहे. दोघांनी एकमेकाला नमस्कार केला. विचारलं तुम्ही कोण? म्हणे मी कश्यप, माરું नाम कश्यप છે. प्रणाम કર્યો બીજા બ્રાહ્મણે. म्हणे तुम्ही? म्हणे माफ करा, मी फक्त वेश ब्राह्मणाचा घेतलाय, पण माझं खरं नाव तक्षक आहे. હું तक्षक नामનો साप છે. म्हणे तुम्ही कुठे निघालात? तेव्हा त्या तक्षकाने सांगितलं की हस्तिनापुराचं साम्राज्य ज्याच्याकडे आहे त्या परीक्षितीला आज मला चावायची आज्ञा मिळालेली आहे आणि બીજા મારા ઋષિની આજ્ઞાનું પાલન કરવું એ મારી સેવા છે. સેવા મેં એ નહીં દેખનારો કે રાજો મરી જનાર છે, પણ મારી સેવા કે ઋષિએ મને આજ્ઞા કરી आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि मारी सेवा हूँ पुरी कर. कारण आज्ञा पाळणं हीच सेवा आहे. कथासूत्राची दुसरी चौपाई सांगते आज्ञा पाळणं हीच सेवा आहे. सुखी दी कथासूत्र सुखे तुझ्या गाई आज्ञा समन सुसाहिब सेवा, आज्ञा समन सुसाहिब सेवा, सुप्रसादु जन पावै देवा, सुप्रसादु जन पावै देवा, सुप्रसादु जन पावै देवा, सुप्रसादु जन पावै देवा, आज्ञा समन सुसाहिब सेवा, आज्ञा समन, आज्ञा समन, आज्ञा समन सुसाहिब सेवा. हनुमान चालीसा में कीधुं छे कि आज्ञा नहीं तो पर्यंत बिनु आज्ञा नो पैसा रे. है ना? हूँ जतो नहीं. मग मला जर ऋषींची आज्ञा आहे आणि मला तक्षक सर्प म्हणतो मला परीक्षितीला दंश करायला जाय, तेव्हा हा कश्यप ब्राह्मण म्हणाला की तारी आज्ञाનું पालन तो करजो, વાત તે નહીં, પણ હું બી બ્રાહ્મણ શું કામ કરવાનું જાય? म्हणजे तुम्ही कोणत्या कामाला चालले? मला मंत्र विद्या येते. कसाही साप चावला तरी त्याचं विष उतरवायची ताकद माझ्या मंत्रांमध्ये होय. मंत्रने सिद्ध करायची. तू तारू काम कर लेजो, विष हूं उतारी दईस. तक्षकाने सांगितलं महाराज क्षमा करा, असं करू नका. 7व्या दिवशी तुझा मृत्यू होईल. तक्षक चावल्यानंतर મને આજ્ઞા છે તે મરે ત્યાં સુધી મને તેને ચાવવાનો છે, તેને મારવાનો છે. आणि तो राजा जर तुम्ही जिवंत करून दिला तर माझ्या आज्ञेमध्ये थोडी सेवेमध्ये फॉल्ट निर्माण होईल. मारी विनंती છે. कश्यप म्हणाला राजा लाख मेले तर चालतील, पण लाखांचा पोशिंदा नको मरायला. હું राजाने मरवा देणार. दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. एवढ्यात तक्षक काय म्हणाला माहित आहे? महाराज तुम्ही का राजाला का जिवंत ठेवणार आहे? मला तुमचा हेतू सांगा, कारण केजो. देशाला राजा मिळावा म्हणते का? म्हणे तसं काही नाही, तो गेला तर त्याचा मुलगा बसेल, कोणी बसेल, तो चलते रहेगा. मला याला जिवंत ठेवाय. म्हणजे कारण सांगा. कारण एवढंच आहे, याला जर मी जिवंत ठेवलं परीक्षितीला तो म्हणे काही बी द्रव्य बसे, आणि राजा जिवंत झाला तर एक्स्ट्रा बिल दई देશે. खुश થઈને મને કઈ તો બી મળશે, મારું કુટુંબ ચાલશે. तक्षक महाराज म्हणे बस धनच पाहिजे ना महाराज तुम्हाला? अरे आम्ही तो धन पे रखवाली करणारा लोक छे, धन पे बेसी रहणारा लोक छे. माझ्याजवळ एवढं पडलेलं आहे, देऊन देऊन राजा काय देईल तुम्हाला? 1 किलो सोनं देईल, वैसू देશે. जा पालू भर हीरा लई जा, 10 किलो सोનું લઈ જા, 10-12 करोड रुपया લઈ જા. जा હું દઉં तुला. कश्यपाने ते धन घेतलं आणि निघाला. हे सगळं वरती तो ऐकत होता, बोराच्या झाडावर बसलेला. तो पटकन खाली उतरला आणि त्याने कश्यपाकडे पाहिलं. म्हणे महाराज
आईगा जात पे. म्हणे काय झालं? अरे धन मिळाल्याबरोबर राजाला जिवंत करायचं सोडून निघून चालला. एटलो लोभी ब्राह्मण. कश्यपाने त्याला धन द्यायचं ते देऊन दिलं आणि तक्षक सर्प चालायला लागून गेला. ये बेव जनावरनी चिटकी. ये ब्राह्मण लोभी. त्यावेळेला त्याने सांगितलं माफ करा, मी लोभी नाहीये. मग ऋषींचा शाप मला खोटा ठरवायचा नाहीये. नंबर 2, मी बसल्या बसल्या विचार केला, जर मी माझ्या सर्प उतरवण्याचा मंत्रविद्येने राजा परीक्षितीला जिवंत केलं तो भागवती मोक्ष મળે એની કિંમત કમી થઈ જશે. कारण भागवत में श्लोक छे, एकम भागवतम शास्त्रम मुक्तिर्दानेन गर्जती. भागवत हे मुक्ती देणारो. म्हणजे परीक्षितीला मोक्ष मिळायच्या ऐवजी माझ्या मंत्रविद्येने तर लोकांना भागवताच्या मंत्रापेक्षा कलियुगाचे लोक साप उतारायचे मंत्रावर जास्त भरोसा ठेवते. आणि भगवाननी किंमत लीला गुण कर्म नाम धाम यानी सौ किंमत कमी થઈ જશે. म्हणून હું ધન લઈને ચાલ્યો. બીજી વાત, દુર્જન કડે દુર્જનની ત્યાં એમ જ ધન પડેલું છે. એને કઈ કામ નહીં તે ધનનું. એ સાપ શું કરશે? કઈ કપડા પહેરતો નહીં કે કઈ સારું ખાતો નહીં. એમ બી તો એને પવન ભૂખ म्हणजे हवा खाणारा म्हटलंय. मग निष्कारण पडलेलं धन जर माझ्या कामात येऊन मी धर्म कार्य करत असेल तर धन घ्यायला काय अडचण आहे. म्हणून मी धन घेतलं. आणि तिसरी गोष्ट सांगू. म्हणे काय झालं तिसरी गोष्ट? म्हणे तिसरी गोष्ट एवढीच आहे, तक्षक 9 नागांमधून एक आहे. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम. 9 नाग में जे नामाचे तिना में तक्षक एक नाम छे. आणि 9 नागांचा अपमान माझ्या मंत्राने व्हायला नको म्हणून. आणि शुकदेवजी महाराजांचा श्रोता जर भागवत ऐकून मोक्षाला गेला नाही तर लोक विचारतील की શું કામ પડ્યું? તો શુકની કિંમત कमी થઈ જશે. मी संत सेवा आणि ग्रंथ सेवा करण्यासाठी हे सगळं धन घेतलेलं आहे. धन ती समाज सेवा करीस. भागवतनी महिमा વધે ये ग्रंथ सेवा છે. शुकदेवनी महिमा વધે ये संत सेवा છે. અને મળેલા ધન ती समाजની सेवा करू ये मारा तन मन धननी सेवा છે. सांगा माझं काय चुकलं? ते तो लगेच निकळो. मैं निकल रहा हूं अभी, राजा को बोलूंगा. आता तो बोर घेऊन चालला. तक्षकाने त्याला पाहिलं आणि सूक्ष्म रूपाने एका बोरामध्ये आळीच्या रूपाने तक्षक घुसून गेला. तो जातो, बोरांची परडी ठेवतो. शुकदेवजी महाराज एक बोर उचलतात आणि राजा परीक्षितीकडे पाहतात. राजा, तुला मी प्रसाद देतो, पण त्याच्या आधी एक ऐक. भगवान गोपाल कृष्णाला 16,108 बायका, प्रत्येकीला 10-10 लेकरं आणि त्यांचा वंश असा यादव कुळ सगळा वाढत गेला. पण एक सांगू राजा, भगवान जेव्हा त्या वृक्षाखाली बसले होते आणि जेव्हा त्यांना जायचं होतं, आता 125 वर्षाचं वय पूर्ण झालं आणि भगवंताला निघायचं होतं, तेव्हा देवाजवळ फक्त एकच व्यक्ती बसलेला होता आणि त्याचं नाव आहे उद्धव. खाली उद्धव होता, कोणीच नाही. एवढे मुलं एवढे नातू असल्यानंतर भगवान ज्यारे निजधामने गया त्यारे फक्त उद्धव. आणि उद्धवाला सांगितलं, उद्धव आता मी निघतो बरं, येतो. गोकुळातली चोरी केली, गोपींची रास क्रीडा केली, गोवर्धनाचा उत्सव केला. समाजाच्या कल्याणासाठी भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाला निमित्त म्हणून केलं. सगळी लीला केली. प्रेमने देवता म्हणून लोक म्हणे प्रसिद्ध करी लागली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक हात जोडतो आणि आपल्या ज्ञानी उद्धवाला फक्त एवढंच सांगतो, उद्धव 125 वर्ष में धर्मना संरक्षण करता आणि धर्मनी स्थापना करता
कर्णाचं चाक फसल्यानंतर सुद्धा निहत्या कर्णाला मारण्याची आज्ञा माझ्याने दिली गेली. भीष्माला वचन दिलं होतं मी युद्ध करणार नाही आणि शस्त्र उचलणार नाही, पण गाड्याचा चाकाने एवढ्या वयस्कर भीष्माला माझ्या हातून मारण्यात आलं. कर्णाची कवच कुंडल ब्राह्मणाचं वेश घेऊन दानामध्ये मागितले. हे सगळं मी कशासाठी केलं असेल तर फक्त धर्माच्या रक्षणासाठी आणि संस्थापनासाठी. उधो कोईने साते मने वात नाही करवी मळे मने जवू छे. फक्त तुला एक सांगतो उधो, मारा भागवतનો प्रचार करજો. कारण जाता जाता भगवान म्हणाले माझं स्वरूप मी भागवतामध्ये टाकून जातोय. भागवत भगवाननी वाङ्मयीन मूर्ती छे, म्हणून मी ग्रंथ रोज उघडतो, रोज बांधतो. कोणासाठी? माझ्यासाठी. હું તો વાસ્તવિક નહીં. તમને દર્શન થાય, તમને દેખાય. भगवान म्हणाले की माझी मूर्ती मी भागवतामध्ये स्थिर केली आहे. ये वाङ्मयीन मूर्ती छे. उधो प्रभास नावाचा तीर्थक्षेत्रावर विदूर 36 वर्षाची तीर्थयात्रा करत फिरतोय. हस्तिनापुराचा नाश झाला हे विदुराला माहिती नाही. कौरव पांडव निघून गेले हे विदुराला माहिती नाही. आता मी पण जातो हे विदुराला. मारा विदुरने जईने એટલું જ કહી દેજો की तू भागवत सांग. उधो दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं वर्णन केलं, अध्यात्माचं ज्ञान दिलं. आणि उद्धव एक लक्षात ठेव, ऋण वैर हत्या कोणाला चुकत नाही. मागच्या जन्मामध्ये राम जन्मात मी सुग्रीवाचा भाऊ वाली याला माझा गुन्हेगार नसताना सुद्धा मी बाण मारला होता. आता तोच वाली इथे व्याध म्हणून येईल, मला बाण मारेल, अंगठ्याला स्पर्श करेल आणि मग मला दारुकाच्या रथात बसून मला जायचं आहे. आणि उधो रडायला लागला. प्रभू एवढी द्वारका गजबजलेली, सौ તમારા છે, जवान टाइम ने कोई नहीं. ये शिकवा सर कुछ, ये मारा ये मारा ये मारा ये मारा. पण मरणाचं भाग्य कसं असेल, कोण क्या मरसे. हा, कितना परिवार था बारामती में. हा, કેટલો परिवार હતો. घटना कशी घडून गेली. काकाच्या आधी पुतण्या रवाना होऊन गेले. म्हणून मृत्यू केव्हा कसा येईल प्रत्येकनो लखेलो छे. आपण फक्त त्याच्यावर गप्पा मारतो, येऊ नाही थऊ जोईते तो येऊ नाही. पण सगळ्यांनी मनातून काढून टाका की मृत्यू ये जे पद्धती जेव्हा पद्धती लखेलो छे तेव्हा पद्धतीने मनसने बुद्धी थाय. म्हणून तुकोबांचा अभंग आहे, मृत्यू आला माझ्या ठाया आणि चालून गेलो माझ्या पाया. गजेंद्राला एवढ्या दिवस नाही वाटलं बरं त्या तलावात पाणी प्यायला जावं. तेच दाडे केम गयो आणि पाणी में. कारण ते दाडे तिने पोथीનું शेवटલું पान चालू હતું. अभी उसको जाना था. म्हणून कई घटनाओं मारा बाळदामे एवी घटेली छे. नाना छोकरा तरुण छोकरा अपघात कई कोई सुसाइड को एम कई थयेલું छे. दुःख तर आहे श्रोतेजनो की येऊ न थाय, कोणू न थाय. पण स्वतःच्या मनाला एक विचार पक्का ठेवायचा कि भैया जितना जितनी पुस्तिका है वो उतना ही पढ़ना है. પછી तो तिने जवळ छे. संतांनी आम्हाला हेच शिकवलंय भागवतामध्ये की मृत्यू पर अशोचा नैव शोचस्य. तुम्ही किती शोक करा, शोकनो परिणाम सो. गया हो गया. फक्त त्याच्यासाठी आपल्याला भगवान म्हणतायत की उधो एवा सौ लोकोनी करता मारू एकच शास्त्र छे जिने भागवत कहेवाय. भागवत एकम भागवतम शास्त्र मुक्तिर्दान. गावात कथा झाली ना तर गावातल्या सगळ्यांचा वंशाला पितृदोषातून मुक्त करण्याची ताकद कथेमध्ये है. सबको खुला कर देता है. हमारा पूनमचंद भाई केम गया, क्यति गया, शू गया,
केवा रया होसे. मनसाला एका दिवसाचा मुक्काम झाला तर सकाळी तिने केटलू बधू लागत, आंगणान पाणी लागत, हे लागत, जमवान लागत. એ મનસ કેટલા દાડા કેવો ફીર્યો હશે, ક્યાં રહ્યો હશે, રોજી રોટી ક્યાં હશે, કાંઈ જ ને અંદાજ घेऊ शकत. स्वतः राबीने खाधो हसे કે મંદિર में રહ્યા હશે કે આશ્રમ में જાય હરેરામ કરતા હશે, કાંઈ જ નહીં सांगू शकत. પણ આજ માત્ર તે સ્વર્ગ में હોય કે પૃથ્વી में હોય, હું એમ નહીં કહેતો કે તેમનું શું થાય, પણ આજ માત્ર जिथून बी तो जीवात्मा पाहत असेल तो जीवात्मा लाख लाख आशीर्वाद देत असेल की मारा वंश में एवो बी छोकरो जन्मने आयो. आणि वही एक कही दो, घेर में डबडा भरेला होय तो बाईने रांधवाने तकलीफ नहीं पूरती, पण खाली डबडानो एटलो मोठो संसार करी देखाडानो ये विशेष छे, ये विशेष छे. म्हणून ही कथा श्रोतेजनो, ही कथा काय, ही कथा याच्यासाठी मारा अरुणभाई ना छोकरा नाम के विवेक भाई, काल गेलो मी अरुणभाई, अशा खूप गप्पा मारता येतात मला, म्हणे खूप बोलता आवडतं, म्हणे इंटरेस्ट बी. पण काले अरुणभाईने समोर जेव्हानंतर મને स्वतःने प्रश्न पडे की बोलવાની सुरुवात ક્યાંથી करावी. दुःख शब्द ने दाबी नाखे छे, कई घटनाओ याद आवत करसू शू. म्हणून त्या सगळ्या जीवात्म्यांचं भगवान कल्याण करो. कोण मालम ये जीव क्या जन्मने आवता होय नहीं होय एमने मालम नाही, पण आमचं प्रेम आमची श्रद्धा त्यांच्या पाठी उधो येतो. बरं मी 125 वर्ष भगवान पृथ्वीवर होते, 125 वर्ष. जायचा वेळला त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं. दशरथ महाराजने 4 छोकरा, पण 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. गया त्यारे कोई भी नहीं. यांची ही घटना आहे, तो आपण कुठे लागतो. म्हणून वर्तमान में मस्त जगी लेवानी. वर्तमान कोण जाने आवतो समय, न जाण्यो जानकी नाथे सवारे शू थवानो. उद्याचे म्हणून प्रेमाने रहा, मस्त रहा. जो पर्यंत मारू एक वाक्य याद मूको, जो पर्यंत आपनो कोई दुश्मन छे केवा अपन कहता छे हमें त्या नहीं जता, हमारू नहीं बनतु, हमें नहीं बोलता, यो जादूरी चालू छे ना, समझी लेजो भक्ति कच्ची छे. हजू एक भी मनस मारा जीवन में एवो नहीं उरू जोए की मारू तेनी साथे बनतु नहीं आणि हूँ तेनी त्या जतो नहीं, एवं एक बी ने घेर रहू जोए पूरी विश्व में. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किम बहुना चराचर आपणची. मारी करता एक घेर बी नहीं एवं हो जोए, एक मनस नहीं कि मारी तेनी साथे बनती नहीं, कि हूँ बोलतो नहीं. यानी एवं होय ना तो तीनों पहले सुधार कर ले, उसका पहले सुधार कर लेना. जर मारो भागवत स्वामीनारायणना विचार, स्वामी समर्थना विचार, स्वाध्यायना विचार, जे आम्हाला 100% भक्तिवान बनायचा असेल ना, अरे छोड़, सवारे कोनु सू थई जसे. विमान वाला जई पड्या, हमें तो बैलगाड़ा वाला छे. नहीं बोलता होय ना, काले सकाळे कई मळी गो गल्ली में तो राम राम कर देजो थी भाई, राम राम. खोटनी सांगत त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही की कथा पचाडी लिधी आहे. भाई प्रणाम. काले तारू सु थसे मारू सु थसे, यहाँ का यहाँ सब छूट जाएगा. मोड़ा में लाखानु घी, जे दाड़े मस्तक पे लाखाई जाज ना, ते दाड़े आपनु काई ज नहीं रहीतुं.
ये निधार જ્યારે લાગી જાય ત્યારે લોકો કૌટી ફૂટાની વાડ કે એ ક્યારે ક્યારે ફૂટશે કેમ તો તું વિચારતી રહેતો તો સૌની સાથે મારું યમ મારું તેમ એ સૌ વિચાર તારા જે દાડે પૂરા ફૂટી જશે તે દાડે તુને મોક્ષ મળી જશે તો એ મરાનંતર લોકો કૌટી ફોડાપેક્ષા આપણ જીવતી કૌટી ફોડી લે અને સૌની સાથે પ્રેમથી રહી લે કે ભાઈ મારી દુશ્મનીના વિચારની કૌટી હું ફોડી દીધી છે. हा जर माझ्या विचाराला तुम्ही सहमत असाल तर एकदा जोरदार टाळी वाजवा की ये बात सही છે કે નહીં. મારો તો એવું કોઈ વ્યક્તિ નહીં મળે કે મારી તીન સાથે બનતી નહીં, एक भी नहीं, हर एक के साथ सब. म्हणून हा विचार भगवान गोपाल कृष्ण गेले तेव्हा एकटा उद्धव होता, एटला लोक पण नात्या नाही पंत्या 16,108 बायका, अरे एक नाही खाली अकेले बैठे. एक कथानो જ્યારે મારું ચિંતન કરું ને ત્યારે काय कृष्णा एवढी लीला केली. अरे तारे तारे एंड एवो थवू जोईतो तो की सगळं गजबजलेलं आहे, तू बसला आहे आणि तू जातो आहे, येऊ नाही થઈ. आणि ती बी झाडाखाली झाडाखाली. उधो सगळ्यांना कथेचं ज्ञान दे. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. नाम भगवान નું નામ એ પૂરું પાપથી મુક્ત કર. ભાગવતનો शेवटलो श्लोक. आणि यस्य स्मृत्या चना मुक्ता तपो यज्ञ क्रियादिषु. उद्धवा कलियुगात नाम श्रेष्ठ आहे येतो. भगवान ने पग मुक्या, पाय वरती ठेवला, दारू काला वाटला हा ससा आहे आणि त्याने बाण मारला, त्या व्याधाने बाण मारला, देवाचा अंगठ्याला बाण लागला आणि भगवान उद्धवने देवहात आशीर्वाद हात केला आणि झाडाखाली बसले, पाय लांब केला, अंगठ्यातून रक्ताचा थेंब खाली पडत होता आणि भगवान निज धाम निज. कौन गली गयो श्याम ढूंढ रहे, कौन गली गयो श्याम रे, कौन गली गयो श्याम. गोकुल धूनी मथुरा ढूंढी, गोकुल ढूंढी मथुरा ढूंढी, ढूंढते हो गई शाम. कौन गली गयो श्याम रे, कौन गली गयो श्याम. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. शेवट भागवत सांगतोय, भगवान मला दुसरं काही देऊ नको, तुझ्या चरणावर माझी भक्ती कायम राहू दे प्रत्येक जन्मामध्ये. मग उद्धार करणारी ही कथा सांगितली श्रोतेजनो की तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता आणि या आत्मदेवाच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. पण या पती पत्नींमध्ये द्वेष खूप होता, यांची भांडणं फार व्हायची. द्वेषाची भांडणं, प्रेमाची नाही. प्रेमाची वेगळी असतात. हकने हक जिना पे होय ना इना साथे मनस लढाई करतो. हक अलग, याला द्वेष. घरामध्ये संतती नाही, अंगणामध्ये आंब्याचं झाड आहे त्याला मोहर नाही, मागच्या दारी गाय आहे ती व्याली नाही, सगळ्या शापित भूमीत राहत होता. आणि मग याने ठरवलं आत्मदेवाने की आपल्याला जर कधी अशा परिस्थितीत हे जीवन जगायचंच कशाचं, हिना ती तो मरेलो सा.
म्हणून या कथेमध्ये एक महत्त्वाचा विषय सांगतो की अति विचार करणारी व्यक्ती जेव्हा डिप्रेशनमध्ये जाते त्यावेळेला त्याचं जीवन तो समाप्त करायचा मागे. म्हणून आहे ना, प्रसन्न का राहायचं, हस्तखेळ चार लोकांसाठी वातो केम करवानी, विनोद केम करवानी, मजाक केम करवानी, याला कारण असते. जेवढे गंभीर राहाल ना तुम्ही तेवढे तुम्ही. म्हणून आनंद, आनंद फार महत्वाचा आहे. आनंद परमात्माનું स्वरूप છે. आनंद हा एकमेव शब्द आहे मराठीतला की ज्याला विरुद्ध अर्थी शब्द नाही. आनंदाला मराठीत विरुद्ध अर्थी शब्द नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग. आपण एका खेळण्यासारखे आहोत ना, तो येणे सौनी साथे रमीनेच जाऊ जो. खूप विचार करतात काही काही लोक, बहु विचार करतात. माझं असं, माझं तसं. पाछळणो करजो, पाछळणो विचार. जर तुम्ही मागचा विचार व्यवस्थित केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की पाछळ करता हावडा लाख पट सारू छे. आता આજની તારીખ પાછળનું છોડ, आज लाख पट सारू छे. मग काय विचार करायचा, पुढचा विचार नीट ऐका. 10 વર્ષ પેલે એવું હતું, 10 વર્ષ નંતર ભગવાને સારું કર્યું, म्हणजे મારી ગાડી સારા રસ્તા पे ચાલી રહી, वही 5 વર્ષથી ફૂલ હાઈવે पे લાગી જશે. ये विश्वास મૂકીને जीवन जीवा, ये हो जाएगा. हाँ, रही बात छोकरानी, वहूनी, नात्यानी, એનો વિચાર તમે કેમ કરવા? તમે જે દાડે જન્મને આવ્યા અને તમારા દાદાના માંડી પર રમી રહેતા તે દાડે તમે દાદાની સાથે કઈ કરાર થોડી કર્યો તો કે દાદા તમે મારો વિચાર કર્યો કે નહીં? કર્યો કે નહીં? તરી આપનું થઈ ના. આપના દાદાએ આપની કરતા વિચાર કર્યો કે નહીં કર્યો तरी बी आपનું સારું થઈ. सेम आशीर्वाद आपल्या नातवाला द्यायचा. હું તારો વિચાર કરે કે નહીં કરે, પ્રારબ્ધ તારી સાથે છે, તું મજા મેળવીશ. म्हणून माथा पे વધારે वजन લઈને નહીં ફિરવાનું. सगळ्या म्हाताऱ्यांना पण सांगतो आणि सगळ्या म्हातारींना माझी एक सूचना आहे. सासवा, जेवढ्या बी सासवा आहेत त्यांना एक सूचना आहे माझी. તમને વહુથી થોડો ફાર પ્રોબ્લેમ હોય ના, તો એક કામ કરો. ज्या दिवशी सुनबाई काही सण राहिला, काही राहिला, दसरा राहिला, काही राहिला અને વહુ પગે પડાના આવશે. હા, એટલો પ્રયોગ કરજો. વહુ પગે પડાના આવશે. મેળબાઈ ખગેન્દ્ર મહારાજ આપનું પેટેન્ટ છે તેના. વહુ પગે પડાના આવશે, નમસ્કાર કરે તો વહુને આશીર્વાદ દેજો. કેવો આશીર્વાદ? માથા पे हाथ फिराઈને, ગાલ पे તે હાથ ફિરાઈને બે બે દાવ એમ આમાળી કોમાળીને વહુને આશીર્વાદ એમ દેવાનું, બેટા તુને તારા જેવી જ વહુ મળે. કેટલો બઢિયા આશીર્વાદ. શું આશીર્વાદ દેવાનો? બેટા તુને તારા જેવી વહુ મળે. ત્યાર સામ દેખશે કે છે હું તો એટલી બેરડે, તો મારી કેવી આવશે? કેવો લાગ્યો આશીર્વાદ? હા, અને याच्यात वाईट बी काहीच नाही ना, वाईट बी काहीच नाही. बेटा तुने तारा जेवी वहू મળો, મને એક મળી તો બે મળો. विचार करण्यासारखा आशीर्वाद आहे. શું આશીર્વાદ આપ્યો તે સ્વતાનો અભ્યાસ કરા લાગી જશે. તે દાડે તેનો સ્વાધ્યાય ચાલુ થઈ જશે કે સાસુમાએ મને આશીર્વાદ દીધો છે કે મને તારા જેવી વહુ મળશે તો હું એ કેમ વાગવું જોઈએ, કારણ હું એની સાથે બરોબર વાગીશ તો તે બરોબર વાગશે. પૂરું ઘેર સુધરી જાય. એક જ આશીર્વાદ, બેટા તુને તારા જેવી વહુ મળે. आणि सगळ्या म्हाताऱ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही हातामध्ये माळा घेऊन हरे राम करा, श्रीराम करा, काही करा, पण एक माळा मारा बी एक मंत्रनी कर लेजो तो सुखी થઈ જશો. એક જ મંત્રની. હું તો કહું 108 બી નહીં, એમ 27 જ મનીની માળા કરવાની નહીં. તેટલા મંત્રનો જપ, માત્ર તે મંત્ર યાદ રાખવાનો.
તો બઠ્ઠા દહેડા સુખી થઈ જશે ઘેર મેં. જીના વહુ છોકરા થઈ જાયેલા નાત્યા થઈ જાયેલા તે નહીં કરતા. કહી દઉં મંત્ર 100 રૂપિયા લાગશે. કહી દઉં सगळ्या म्हाताऱ्यांनी एक मंत्र जपायचा सुखी घरामध्ये सुखी राहण्यासाठी. आणि तो मंत्र आहे ओम दुर्लक्षाय नमः. केवो मंत्र वहू सुखाई रहीन सुख करी रहीन पोर्यो फिरावान लई चाल्योन मोटरसायकल पे तळो दे जई रान. ती जी चर्चा करतात ना घरामध्ये हमारा टाइम ने येऊ नाही होतो नावडात धाकण नाही रह्यो तीन तिन्ही खाई आव. काय करायचं चुल्यात गेलं. आपना 2 टाइम ना रोटला 2 टाइम ની ચા 1 टाइम નો નાસ્તો રાત સંધ્યાકાળે ફિરવાનું મંદિરની દર્શન હરે રામ વાલા સકાળનો મોર ની કોકિળા. બાકી મારો મંત્ર બહુ કામનો છે ઓમ દુર્લક્ષાય નમઃ. સારા રહેશું પેટ ભર ખાશું ઉલગાઈ દેશું દળપણે મરશું મારું થઈ ગઈ તમારું બાકી છે मन फूकी देजो 12 दाडा जमाड देजो. जर जर हे 2 विचार सांभाळले ना साधा विचार छे पण समाजनी करता बहुत सारा छे. खूप लक्ष घालतात. बरं तिचा संसार असल्यामुळे ती मुलगी मनात विचार काय करते पे हमने क्या रे हमें दबाव में ज रेवानो म्हणजे आम्ही खावानो. ती येतं कुडापा करते. एवढ्या झंझट मधून मोकळं व्हायचं असेल मारू खावान दई दे पिवान दई दे कपडे दिवाळी मने बेखमी सारा शिवजो रे पोऱ्यान केवा मस्त दट्टिया वाला तो कोई रहा જ नहीं છે કે કોઈ આવડા વાદા. हाँ आज મને યાદ આવી ગઈ યશવંતભાઈ કેટલી ટ્રાય કરી પણ ઉખાભાઈ સારખા ધોતરની નેસતા આલે. એટલી બારીક કિનાર હું તો ઉખાભાઈને સાથે લઈને ટ્રાય કરું. મને જ્યારે ભાગવતનો તો મને શીખાડો મને બહુ ગમે તે બારીક કિનાર. નહીં જમલત કેવું काय કરે તે દૈડો તે પ્રેસ દાડો ભર તેવી જ રીતે. પૈસા આવડા તો કોઈ ધટ્યા વાળું રહે નહીં એટલે હું એ બી બાળદામ પહેર્યો. આવડા આગળ ફેબ્રુઆરીમાં આવીશ ને જીન્સ લઈ આવીશ બઢ્યો. जीन्स आणि टी शर्ट लई आईस एम लखेलू यू लाइक माय नेक्स्ट गर्लफ्रेंड. आणि मजाकचा विषय नाहीये फक्त मारू एकच केવું છે. हे तुम्ही म्हणाल दादा असं काय म्हणता मुलांवर दबाव नको का. छोकरा હું તે બી નહીં કહેતો તમને હું બેવ વાતો કીધું. દૈડાને કીધું વધારે ધ્યાન નહીં દઈશ પણ પરમેદાડે છોકરાને કીધું તીના આજ્ઞાशिवाय काही નહીં કરીશ. बरोबर आहे. बापना आज्ञाशिवाय काही नाही करीस. मग हे दोघं नियम जर सांभाळले गेले तर दोघं सुखी होऊन ये छे मा बापनी सेवा. અને સૌ વહુને જેટલી બી વહુ છે તેમને મારો આશીર્વાદ તમને તમારી જેવી જ વહુ મળો. आता अभ्यास करा आपण कसे राहतो आपण कसे वागतो. अपन जो 10% संस्कृति छोड़ दीदी तो आवनारी वहू 20% छोड़ देશે. એટલે पहले अपने अटकाव करजो आपने बरोबर करजो. हाँ आपना वहूए શું કરવું જોઈએ આપના पे अवलंबून છે. म्हणून आपण જ વળણ લગાડવાનું કે આપની ત્યાં સાડી વાળો ગઠ્ઠા વાળો કોણ આવી રહ્યો છે. ज्या वेळेला या सगळ्यांचा चेहरा आयो ते वय फिरेला आयो त्याच आयो. पुढच्या फेब्रुवारी पर्यंत मला फोन आलाच पाहिजे की दादा भागवतનો उपयोग થઈ ગો એવું મને फोन આવું જોઈએ. હા देखो કેટલા જણાવના કપાળ पे ટીકલા આઈગા. શિવાભાઈ યશવંતભાઈ જુઓ કાલનો પ્રવચનનો પરિણામ જુઓ. મારા છોકરાઓએ સૌએ આ તિલક કર્યો છે.
એમ મારી ગાડી એમ થઈ એમ કર લાગશે. અને હું જ્યારે ફેબ્રુઆરીમાં આવીશ ત્યારે ઉત્તરાયણ ટાઈમને એમ કરી લેશે, દાદા એમ જ होतो અમાरा 12 महिने. एम नाही हा. मी चांगलं सांगून जाईल, मला तुमच्याकडनं काही लाभ लोभ नाहीये. મને શું લે, એટલા વર્ષા થઈ ગયા, તમારી સાથે ઓળખ છે, મારી સ્વાર્થની કરતા હું તમારો શું ઉપયોગ કરી લીધો કેજો મને, શું કરી લીધું? नाही करणार भगवाने. पण मी हे तर बोलत राहीन हे कर. आणि आता माझा उतार कार्यक्रम सुरू आहे. बेव छोकरा लागी जायला है, कमाई अर्धी रोटली लायरा, હું ઘેર બઠીને માળા કરીશ તો બી ચાલશે. મને કઈ આવડા મારો સંસાર ઉભો કરાને, કથા કરાને, લખપતિ એવું બી કઈ નહીં રહેલું, સમાધાની છે. अब भी घर बैठ गए ना, ઘેર બેસીને લોકો મળવાના આવે, 500 રૂપિયા રોજ એમ જ ચાલે જ મારો, काही मन लेव देव. मग हे आतडे का तोडतो? चक्कर येईपर्यंत मी का बोलतो? ही छाती का दुखवतो मी? एकच कारण છે, જતા જતા વહી કોઈ એકાદ પીઢી ધાર્મિક થઈને ધર્મ ઉપર ચાલા લાગી જાય તો મારું જીવનનું કલ્યાણ હું સમજીશ. नहीं तो मस्त है, बहुत बढ़िया है. आणि आमच्या ब्राह्मण समाजाचा एक सांगतो तुम्हाला, आमची सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती आहे सांगू तुम्हाला? स्वतःचं घर बांधलं गेलं म्हणजे आम्ही असं समजतो की आम्ही अंबानी बनीला, खाली રહેવાને ઘેર જોઈએ, बाकी तो भाई हमारी करता पूरी दुनिया ऊभी છે. કેટલું છે? आज હું સૌગર में फिरायला ગયા तो या तो वाटकी में काजू बदाम लोकोનું એટલું તો નહીં ખાતો. मला बी 8व्या दिवशी आयडिया आली ઉજલીન ખિસ્સામાં લાખવાની. આજ આઈડિયા આવી. એને કીધું કે પેલે દાડે આવતું તો નિદાન થયેલું ભરાઈ જતું મારું, પણ માર નસીબે. અને મેં આજ કા घेतलं सांगू? હું એવો નહીં મળે કે ટોળે કરતો થયો. આજ કેમ લીધું કહું તમને, કારણ કહી દઉં છું. राधे राधे गोविंद गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे. એનું એક જ કારણ છે, भागवताची समाप्ती करून जेव्हा मी घरी जातो तेव्हा माझ्या कानावर, माझ्या अंगणात एकच प्रश्न पडतो, दादा माझ्यासाठी काय आणलं? मार शंभू મને એટલું જ વિચારે છે, દાદા माझ्यासाठी काय? तिने जवाब देवानी करता હું ખિસ્સો ભર્યો, ये मारो નથી. हाँ, ये घर का प्रेम है बाप. दादा माझ्यासाठी काय? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक आजोबाला देता आलं पाहिजे. जीवनातला फार मोठा. म्हणून तळोदे गया काही गया ना, तो नात्या कधी घेर होय ना, तो दादा स्वतःचा बाजार नाही करत, तिने करता काही लेसे, चॉकलेट लेसे पोऱ्या मी वौसुके दादा ना इने एम જ माताड देશે. अरे नहीं, दूध करता दूधनी साय असं नाही विचारणार तो. मग तिने जे दाडे मालम પડશે की आज समाप्ती કરીને आईरा ते दाडे गाडी में आगाडी का तो शाळेतून येऊन जातो, मी दुपारी जातो, दरवाजो खोलताच पेलो प्रश्न रे, माझ्यासाठी काय आणलं? जवाब देता આવું જોઈએ. નાના છોકરા એ ભગવાન સ્વરૂપને હોય છે. ખિસ્સાત હાથ ઘાલું तिने શું દીધું એ નહીં મહત્વનું, પણ ફક્ત કાંઈતરી દ્યા. મારો કન્હૈયો મારી કરતા ઉભો રહે છે. प्रेमથી રહેજો બાપ. या आत्मदेवाने विचार केला त्या ठिकाणी की जीवनाला संपवायचंय. हा विचार कोणत्या दिवशी मनात बी यायला नको माणसाला, की मारा जीवनने મને समाप्त करवानो છે. होऊ द्या ना संकट, होऊ द्या ना. येऊन येऊन काय होणार आहे संकट? તમારા पे 5-4 લાખ कर्ज થઈ ગઈ, તમારાથી કઈ ગલતી થઈ કહો, કાઈ થો, ઉત્પન્ન કમી આવી,
4-1 लाख करते तर कर्ज થઈ ગયું. लोक म्हणतात काही जगवान, असं नाही करायचं. कष्ट करत राहते, बाकी तर मग बसून राहा. જીનું છે તે માંગવાના આવશે. હાથ જોડીને કહેજો, ભાઈ પ્રયત્ન ઘણા ચાલી રહ્યા છે, દેવાનો પ્રયત્ન કરવાનો છે, દઈશ જરૂર, પણ મારા પ્રારબ્ધમે જર કદી એવું લખેલું હોય તો થોડા દાડા મારા બી નીકળી જવા દે. प्रणाम करजो, मनने शांत राखजो, ते बी समजसे, आपण बी समजू. आणि कष्ट याचा अर्थ असा नाही की जीवन फक्त संपवायचं. कोई प्रेमामध्ये जीवन संपवून दे, कोई छोकरीनी करता जीवननी समाप्ती कर दे. ठीक आहे, प्रेम प्रेम छे, पण एक सांगू, अपना કોઈ એકાદ ઘટના એમ ઘટી કે ભાઈ છોકરીની સાથે પ્રેમ હતો, તેનું લગ્ન થઈ ગયું. आपल्याला जीवनને સંપવાય, તેનાથી બઢિયા લગ્ન કરીને મસ્ત રહીને આપના પોર્યાઓને આપની ગાડી में બેસાડીને એકદા તીની બાળને ઊભું રહેવાનું છે. मेरा भी परिवार चल रहा है, मैं भी खुश हूं. એટલો ખોટો વિચાર કોઈ દાડે મન में લાવવાનો નહીં आणि मग जीवन जगायचं. ठीक आहे, तुम्हाला माहिती नसेल, आत्महत्येसाठी निघाला श्रोतेजनो. त्यावेळेला त्याला एक संत भेटले आणि त्याने संतांना सांगितलं की मी आता माझं जीवन संपवत आहे, मी जातोय. संतांनी त्याला अडवलं नाही आत्महत्येला. ने करू भाई, तारू शरीर छे, तुने छोडवानी परवानगी छे, फक्त माझं जाता जाता एक थोडी सेवा करून द्या. म्हणे काय, मला 100 ब्राह्मणांना जीव घालायचं आहे आणि स्वयंपाकाचं साहित्य माझ्याकडे आहे, फक्त पतवाळो મળે નહીં તો ખાકર, એ પળસचे પાના, ખાકર કે જા, તમે શું કહેતી ને, ખાકરાન પાના, જરા ખાકરાન પાના લઈ આવ અને મને 100 પતવાળો બનાવી દે અને પછી તુને જ્યાં બી જવાનું ત્યાં નદીત ઉડી टाक का काही कर, तुला मरायचं, तू मर, 100 पतवाळो बनावी. आता याने विचार केला की आपल्याला जायचं तर आहेच, तो जता जता एक संत सेવાનો योग આવ્યો તો શું અડચણ છે? સેવા કથા છે, એનો એન્ડ બી સેવાથી કરું. 100 पत्रावळी बनवायला लागला तो. आता पानं आणले, त्या चुया तयार केल्या, ते पात्र रचायला सुरुवात केले, ते करून राहिलं. एवढ्यात काय झालं माहिती आहे, जो राग घेऊन निघाला होता ना, आणि क्रोधाचं एक गणित आहे, थोडो समय जो जतो रहे तो क्रोध अपने आप शांत हो जातो. म्हणून क्रोधी मनसला छेडायचं नाही कोणत्या दिवशी. इनी સાથે વાત કરે ને તે વધારે એ થઈ જાય. क्रोधी मनसની સાથે કબીર મહારાજ કહેતા છે, આગલા હોવે અગ્નિ તો આપણ હોના પાણી. अगला होवे अग्नि तो क्रोध, कोने का क्रोध आहे ना, पत्नी पती मुलं हे ते, तो पहिले तिने छेडो नाही. क्रोध ये तिनी प्रवृत्ति नहीं મળે, क्रोध ये अंतःकरण की प्रवृत्ति नहीं મળે. वो तो आ गया, उसको षड्रिपु जागृत हो गया. તમે શાંત થઈ જજો, तिने प्रेमનો स्पर्श करजो. खोटू नहीं कहतो, अपने आप क्रोध शांत हो जाता है. तिने आंसू फूटवा लागी जसे ये, आणि आपण नेमकं उलट करतो. तो एक बोलतो, आपण 4 बोलतो. तिने वत्ता 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 ते मनस आखरी स्टेप पे जतो रे कि मने समाप्त થઈ જવાનું છે. ऐसी गलती कभी मत करना. तिने शांत करजो. 100 पत्रावळी जेव्हा तयार करतो तेव्हा तो त्याचा विचार करायला लागला की मरणं म्हणजे थोडी जीवन आहे, मरવાનું तो સૌને છે. એકાલા વિચારે ભાઈ જન્મસાની करता था, तो તે शेर શું લખ્યો मालूम है, कुछ काम न था वहां करने के लिए तो भगवान ने भेज दिया मरने के लिए. कुछ काम न था वहां करने के लिए तो भगवान ने हमें भेज दिया मरने के लिए. आईने जऊ એટલું તો કરા, બીસરું શું. त्या 100 पत्रावळी करता 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 त्याला शांत केलं आणि मग त्याला प्रसाद देऊन सांगितलं, हा प्रसाद तुझ्या पत्नीला दे. तो घरी जातो, प्रसाद देतो, पत्नीला प्रसाद दिला, पण तिच्या मनामध्ये संशय आला.
की हा विष कालून आला असेल, तिने उचलला आणि गाईला टाकून दिला. गोमाताए प्रसाद भक्षण कर्यो आणि गोमाताने त्या पुत्र संतती थई, जिचे कान गाईच्या कानासारखे होते, त्या मुलाचं नाव गोकर्ण. आणि ही आपल्या नवऱ्याला खोटं सांगते की मला दिवस गेले आहेत असं. गर्भ, पेट मेनो गर्भ आणि माणसनी श्रीमंती, ये साची होय तोच देखाडा. म्हणून खऱ्या श्रीमंत माणसाला नाव काय दिलंय मराठीत माहितीये? गर्भ श्रीमंत. म्हणजे याची श्रीमंती गर्भासारखी सत्य आहे बुवा. काही काही लोक श्रीमंत असण्यापेक्षा श्रीमंत दाखवण्यातच खलासून जातात. छे इनापेक्षा देखाडू वदारे असं नाही करायचं. एकदा माझ्या घरी पाहुणे आले, मारीच वाद कौतुक, परोना आया आणि तेल संपलं, तेल नव्हतं. माझ्या मिसेसने मला हळूचकन किचन मध्ये बोलवलं, हो इकडे. म्हटलं काय? म्हणे पाहुण्यांचा स्वयंपाक तर करायचा आहे पण तेल नाही आहे. आणि थोड़ी डामाडोल, मला कावीळ, 6 महीने में आजारी कथा आणि थोड़ी बड़ी स्थिति में गडबड થઈ गई. तिला म्हटलं मग दे ना माझ्याकडे बरणी, मी घेऊन येतो. तो म्हणे मिसेस केव्हा लागे, किती डाऊन झालं पण त्या लाईनवर केलं आली. तर ती म्हणे जा तुम्ही, बरणी देते मी तुम्हाला, थोडस इकडून असे निघून जा म्हणे, समोर पाहुणे बसले. पण तिने एक प्रश्न विचारला, परोना त्यांनी घेर कोयदाडे तेल लावता नाही उशी? हा ये रे त्यांनी घेर. मी डायरेक्ट बैठक मध्ये बरणी धरून गेलो, त्यांना विचारलं, म्हटलं का हो तुमच्या घरी विकत तेल नाही आणत का? विहीर खोदली का? म्हणे महाराज असं का बरं? म्हटलं माझी बाई सांगते त्यांच्या समोर बरणी धरून नाही जायचं. मारू येऊ छे. आणि परोनाने कधी लाज वाटते होय मारा तेल लावानी, तो ते डब्बो लाई दो 15 किलो नो. मारू येऊ छे, हम नंगे तो नंगे. हाँ 6 મહિના કથા નહીં, જેમ તેમ કાવેળ મેથી ઉઠેલો. છોકરાને 12वीની પરીક્ષાની ફી ભરાને પૈસા નહોતા. હું પિત્તળનું બગનું મોડેતો ત્યારે એવી સ્થિતિ મેં મારા દાડા ગયા તે ટાઈમને. मी कसली लाज बाळगायची कशासाठी? तेव्हा बाळदेवाल्यांनी बी तपास केला नाही दादांसू चाली राहिली. पण हात नाही पसरवला कोणाकडे, जे छे ते छे. रहा तो घी ની સાથે રોટલી ખાઈ લેજો અને નહીં રહી તો પાણીની સાથે સમાર ખાવાની તાકાત મૂકજો. पण फालतू श्रीमंती दाखवून डोक्यावर कर्ज नाही करायचं कोणत्या दिवशी. ऋणम कृत्वा घृतम पिबेत नाही. ऐसा है तो ऐसा है, ये उछे बोल फाटेलू छे शर्ट फाटी गो सी दे नहीं तो लाई दे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार. कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार. कोणे दिवशी
पायाचा चाकर कोणे दिवशी पायाचा चाकर चालूनी जावे समयासी सादर व्हावे हो समयासी सादर व्हावे सादर व्हावे. मनाला खंबीर बनायचं आणि जीवन जगायचं. अजून एक विचार मनात, जे दाडे તમને प्रॉब्लेम આવશે તે દાડે એક विचार लावવાનો કેવો 84 लक्ष योनीमध्ये एवढे सगळे प्राणी आहेत, त्याच्यामध्ये नावावर प्रॉपर्टी सातबारा फक्त माणसाचाच आहे. एवढ्यांचा आहे का? तरी हत्ती ऊस खाऊन राहिला, मुंगी साखर खाऊन राहिली, माकड सफरचंद खाऊन राहिले, तू ती भी गयो पण. हाँ, विश्वास रखना मुझे जरूर मिलेगा. इनु भजन तो करी देखो, भगवान नी पूजा तो करी देखो, फक्त श्रीमंतीचा आवनी आणायचा. आणि कोई करतो होय लाख लाख. माझं लग्न झालं, नवीन लग्न झालं, ते घेर में शू सामान जो मन भी मालूम नहीं ना, शू करू पड़त संसार में. अनुभव पेलूज लगन, अनुभव नहीं. आणि आमच्या शेजारच्या बाईने फ्रीज आणला, फ्रीज. ते लाईने उतार रा बाई माझ्या मागे लागून गेली. बघा, त्यांचा येऊन गेला. आपल्यालाही गरज आहे, दूध खराब होतं. कीधुं એટલા દાડા નહીં થયો, તીનો આવતા જ આપણું दूध છડા લાગ ગઈ. હા, એ કેવું ગણિત એ दूधનો? ડોબળ બદલ. फ्रीज लावापेक्षा डोबळ बदल. नाही म्हणे आपल्याला. म्हणे का त्यांनी आणला. હું ત્યાં ગયો, જે લાયેલા હતા તે બેન खूप साરું થઈ. भगवान कल्याण करे, मारा आशीर्वाद. शेजारी फ्रीज आला, ते बेनने आशीर्वाद दिदो, मस्त बोल्यो, कलर केटलो मस्त. आता फ्रीज मध्ये काय कलर पाहणं, तो काय मला नेसायचा होता, पण कलर बेन. आणि વધારે બિલ તો નહીં આવનાર ને. મસ્ત બેડ ડોરનો મસ્ત, કેટલો મોટો, કેટલી જગા. 2 જણા તમે અને ફ્રીજ એટલો મોટો લાયા. 3 બાઈ મોડા મેં તી નીકળી ગઈ. દાદા તમને કઈ મુકાનો મૂકી દેજો, કામ થઈ ગયું. એને કીધું લે તાર દૂધ ત્યાં મૂકા કરાવડા. આપણ લાવતા નહીં ત્યાં દોરી ત્યાં મૂકા. हर हाल में खुश रहना, समयासी सादर व्हावे. जे समय छे. मग मी मिसेसला सांगितलं दे, मग ती म्हणे असं काय चालतं का म्हणे दुसऱ्याकडे दूध ठेवायचं. હું નહીં જનાર મૂકવાની. એને પછી સમજાડીને કીધું, જે દાડે આવશે કરશે આપણું બરોબર, તે દાડે आपण બી कर લેશું દેશું. पण कोणाचं पाहून मारू एम काही नाही, काही. तरीच माझी बाई मला म्हणे, दुसऱ्याचं पाहूनच आपण हे करायचं, शिकायचं, आणि मग तसं आपण घ्यायचं. म्हटलं जरूर, तुझा उपदेश माझ्या कानावर. म्हणे काय काय कराल तुम्ही दुसऱ्याचं पाहून? तू फक्त जा, मी ताजमहल बांधू. मुमताज नि करता जेम ती बांध्यो, तू जा फक्त. असं नहीं चालत. जीनो तीनो प्रारब्ध अलग अलग छे. जिसको जो मिलेगा वो मिलेगा. आपनु जे छे ते छे. सासऱ्याच्या गावाला जावई गेला टांग्यावर, घोडा, 2 घोडे, हाकलणारा आणि जावई मागे गेले सासऱ्याकडे. सासऱ्याने जावयाला सोप्यावर बसवलं, हाकलणारने स्टूल दिदो आणि घोडाने बांधी दिदो. बरोबर आहे. एकाच गावाहून आलेले येवाईन त्याती जायला होता तन्नी, पण जिनो तिनो मान देखो. जवाई सोपा बे जमाई मा तो हाकलणारा स्टूलवर आणि घोडा. आता तिघांना सारखा मान देता येईल का? बरं, उलटा भी देता येणार नाही. चल भाई, घोडाने सोपा पठार दिदो आणि जमाईन तोबरो बांधीन अंगणाम बांधी दिदो. यो भी नहीं.
मग आपल्यापेक्षा जर कोणाजवळ धन जास्त असेल ना तो समजी लेजो ये भगवान नो जमाई છે તેનાपेक्षा થોડું કમી આપના કને હોય તો સ્ટૂલ પે મારો અધિકાર તેટલો છે અને આજુન હું ભગવાનનો બરોબર થયો નહીં એટલે ઘોડા સરકો આજુન લાતો ઉપટીરો જે દાડે ભગવાન મને જમાઈ બનાડશે તે દાડે મને સોપા પે બઠાડશે સાની કરતા ચિંતા अपने विचार को मस्त मारी कथा कोई सामळे लઈને જા તો તેટલો ટાઈમ તો ચાર્જિંગ જ થઈ જાતી ફક્ત મારી જતી રે જાય જ વિશે છે હું જઈ જઈ પડું होईल क्लिअर होईल आता शेवटचं इंजेक्शन होतं रात्री मारो कोर्स पूरो થઈ ગયો 8 દાડા નંतर કહેલો એ ડોક્ટરે अच्छा हो जाएगा હું બી વિશ્વાસ થી ચલો મારા રશિયાના ડોક્ટરે બરોબર દીધા दादा के तमे मारा पहला ज पेशेंट छे वाह ये तो तुम्हारा पे ट्राई मारा ना आयो एक डॉक्टर पेशेंट ने टेबल पे लीधो टेबल पे अने सुवाड़ी थी ने ऑपरेशन करानी करता हाथ में हथियार लीधा तो पेशेंट नो ध्यान गई थे भीतड़ा पे ते ऑपरेशन थिएटर में एक फुलहार टांगेलो तो ते पेशेंट के डॉक्टर ये फुलहार केम लाया तमे देखिए भाई तमे मारा पहला पेशेंट छे गया तो तमने पेरावसुन सक्सेस थई तो मने पेराव जो तू सक्सेस थयो यो मार रशियानो पेशेंट पेलो मळ्यो बहुत बढ़िया बहुत आनंद आया बाळदा में आणि ज्या वेळेला श्रोतेनो पत्नी माहेरी गेली जुळे मुलं बहिणीला झाले होते त्याच्यातला एक घेऊन आली त्याचं नाव धुंदुकारी तो वाईट वळणाचा निघाला कारण असंस्कारात जन्माला आलेली संतती वाईट वळणाचा निघाला आणि त्याने 5 वेश्या ठेवल्या वडिलांचं सगळं धन हरण केलं जोपर्यंत वेश्यांना पैसा मिळाला तोपर्यंत त्यांनी शरीर दिलं शरीराचा भोग दिला पण जेव्हा याच्या जवळचं धन संपलं तेव्हा त्यांनी नकार दिला आणि या धुंदुकारीचा वध केला याचा आत्मा भटकू लागला गोकर्ण महाराज श्रीमद भागवताची कथा काशीहून शिकून आले होते महाराजांनी व्यासपीठ लावलं त्याने स्वप्नात विचारलं भावा माझ्या कल्याणासाठी काहीतरी करा तेव्हा व्यासपीठाला 7 गाठींची काठी बांधली लोक विचारच की दादा एक काठी केम बांधू पडच तर तेव्हापासून ही पद्धत आहे की आपणा कोई अपघाती मर्या होय कोण मृत्यू थयो होय किंवा आपल्या पूनमचंद भाईंसारखं कोणी घरातून गेलं माहिती नाही की त्यांचं तिथे काय झालं तर या सगळ्यांच्या कल्याणासाठी येच हे सायन्स आहे एक जण म्हणे मेलेल्या माणसाला कसं काय भागवत मिळतो निघून गेल्यानंतर राजीव गांधींना तुम्ही भारत रत्न देऊ शकतात तो त्यांना मिळू शकतो मदर टेरेसाला तुम्ही मदर इंडिया पदवी मेल्यावर देतात ती मिळू शकते एखादा सैनिक शहीद झाला तर गेल्यानंतर त्याला 26 जानेवारी 15 ऑगस्टला परमवीर चक्र देतात ते त्याला मिळू शकतं ये तुम्हारी श्रद्धा छे तो ये हमारी श्रद्धा छे बाप कि तिने भागवत पहुंचाई जाए ये हमारी श्रद्धा छे सरदार वल्लभभाई पटेलांना आता भारत रत्न पुरस्कार जाहीर केला अभी लोह पुरुष मग ती तू भागवत मळी जात आणि एનું कल्याण કરી લાખે म्हणून भागवत कथा ऐकली 7 गाठींचा वेळू त्या ठिकाणी એને मुक्त કર્યો बारीक बारीक घटना फार महत्वाच्या असतात જ્યારે મારી કથાનો એન્ડ મોક્ષનો એન્ડ જ્યારે આવ્યો કે એ જીવાત્માની કરતા ભાગવત ગોકર્ણએ કીધો એન્ડ એક વિશિષ્ટ પ્રકારની હવા તેટલા જ પીરિયડ મેં આવીને તુલસીને હલાઈને જતી રહી ભગવાન કલ્યાણ કરે એવા જીવાત્માનો મંડપ મેં બેસીને તે જીવ કોઈ સાંભળતા હોય એની મુક્તિ થાય 7 दिवसापासून आपण कथा ऐकतोय श्रोतेजन सेवा महिमा भागवत कथा संतांची सेवा करा ग्रंथनी सेवा करजो माँ बापनी सेवा करजो येणारा विषय मी तुम्हाला सांगून टाकला की मला बाळड्यासाठी बोलायचं आहे
प्रेम विषय ये अगली साल जे कथा थशे ये प्रेम विषय ऊपर कथा थशे। प्रेमाचे प्रकार काय, प्रेम रामायण में केवुं प्रेम छे, भागवत में केवुं प्रेम छे, अने राधा विशेष राधा मने कहेवानी छे कि राधानो जन्म केवो। म्हणून पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बहुत बढ़िया सब लोग अच्छे रहना, हूँ भी प्रयत्न करीश। पुढ्यो पाड्यो मारू भी चालू रहे मस्त, थोड़े पथ्य। मारा सोमभाई श्रीखंड लावेता हूँ जरा 2 वाटक म्हणजे लेतो नहीं पण सारू होतो एटले खावाई गई। मग काल तो माईकचा आवाज निघत नव्हता तर त्याला म्हटलं आवाज वाढवतो, तो काय सांगतो माईक बरोबर आहे, श्रीखंड आहे म्हणे, श्रीखंड। हा म्हणजे हा तिना माईक नो नहीं वधाड़े ते मारो फॉल्ट काढ़्यो, श्रीखंड है के श्रीखंड। रात्रि मने वही श्रीखंड मूक्यू, तिने दीधु है, तू खापन आवाज वधाड़ ले। हाँ तिने लाग्यो दादानु केटलुं प्रेम है मारा, प्रेम नहीं तारू मोड़ू बंद कर्यो है। मृदुंग मुखले पे न करोति मधुरम धनी, मृदुंगाला कणिक लावल्याशिवाय आवाज निघत नाही। तर खूप आनंद आला, तरुणांनी चांगलं सहकार्य केलं, नवीन पोरांची माझी भेट झाली है ना, सो छोकराव खूप आनंद मेरे जो खूप खुश आहे। आता मुलं बोलत होते दादा तुम जता रहीशो, अમને करमणार नाही। करमणार नाही हे फक्त कुवारेच बोलले हा। जवा दो गोपाल कृष्ण भगवान। सगळ्यांना माझे भरभरून आशीर्वाद, जे हास्या हे भगवान करता समर्पित, हसते रहो। मारा गंभीर ने मारा आशीर्वाद, मारा कृष्णदास भाई राजेंद्र भाई एमનું भी नाम कि ए भी जे भी जेवा पद्धती गया भगवान एमने मोक्ष राखे। आणि त्यांचे जे लेकर आहेत श्रोतेजन सु भरत भाई, लक्ष्मण भाई, गोवर्धन भाई आणि सागर भाई आणि भावेश राजेंद्र, सगळ्यांना भरभरून आशीर्वाद। एकोपाने राहा। पुढची कथा पण गंभीरच्याच कुटुंबामध्ये आहे ना, अगली कथा भी। અને यशवंतભાઈ ત્રણ બાજુ ગઈ તો તેન भी કહી रहता कि हमें भी यशवंतભાઈ ત્રણ બાજુના लोग ते भी કહી रहता हमें गंभीरनाच काका बाबा में छे। मोठं कुटुंब आहे, सगळ्यांना भरभरून आशीर्वाद। आता कथेची सांगता, पूजा, आरती, सत्कार, आरती आणि नंतर महाप्रसाद ग्रंथ भगवान गंभीरचा। फक्त मात्र हे सगळं झालं की मला थोडं सोडायची व्यवस्था करा, कारण उद्या माझी लगेच कथा आहे भालेरला, रामकथा सुरू करायची आहे। काले वही नवीन व्यासपीठ नवी, पण एक कहूं तमने, मेनू कार्ड में नामा सौ जगह सरकार जरीज, हर होटल में नामा समझी जजो। मनसू कहेवानी समझी तो टाड़ी वजाड़जो। होटेल बदलाई जाए, मेनू कार्ड तेवुं ज आवे, नामा तो तेज छे, पालक पनीर, मलाई कोफ्ता, सेव टमाटर, नामा तेज छे। पण एक कहूं तमने, एक होटेलनो स्वाद बिसरा होटेल में नहीं आवतो। समझी जजो मनसू कहेवानी। हाँ मन ने मालम कि आगळनी कथा केम थशे, पण यहाँ तो बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। ये भाई सुप्रीम पत्र लाए। वाह 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 वाह। गावकरीतल्या काही बंधूंनी मनोदय व्यक्त केलेला आहे। हो नाही केतो त्यांनाच शब्द वाची देखावे। कृपया या विषयी बोलावे नम्र विनंती। पंचक्रोशीतील डोडे गुजर समाजाचे जे इतर गाव आहेत त्यांनी नियम बनवून घेतलाय की प्रत्येक वर्षी त्या गावामध्ये श्रीमद भागवत झालाच पाहिजे।
सामुदायिकरित्या कथा होते. लिंबोऱ्याला तर माता भगिनी आयोजन करतात. तर आपल्या बाळद्या गावामध्ये धनलक्ष्मीची कमतरता नाही. इथे सुद्धा वर्षातून एक प्रतिवार्षिक सामुदायिक कथा व्हावी अशी गावकऱ्यांची इच्छा. તમને કહું કે ये ફટાકડાની લડ તો હાવડા કાગદ મેં તીકાળી, ये વાતને તો હાવડા બે તાસ પહેલે છીલગાઈને મોકળો થઈ જાયેલો. હા, ये વિચાર તો માંડાઈગા કે ભાઈ કરો कुछ तो. મારી કરતા નહીં કહેતો હું, તમે વક્તા अलग 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 પણ કથા ચાલુ રાખો, इसका दौर चालू रखना. હા, नंदुरबार सुरत जवाने घनी रेल्वे छे. प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे, फक्त ध्येय एक ठेवायचं की मला सुरतला जायचं. करा, काही अडचण नाही. विचार બહુ સારા છે, લોકો સહમત બી છે. વર્ષ મેં એકદા થવું જોઈએ તમને લાગે જ ના તો હું બરોબર ફેબ્રુઆરી મેં આવ્યો, म्हणजे આ વર્ષનું તો કામ થઈ ગઈ. બરાબર है. કદાચિત એક કાન पे हवा એમ બી આવેલી છે કે તેના આગલા ફેબ્રુઆરી મેં બી એક જણ તૈયાર છે. થશે. आपण એનાથી જ કામ ધકાડ લે અને જે દાડે કોઈ યજમાન નહીં રહે તે દાડે ગામવાલા દેખી લેશું. હા, થાય ત્યાં સુધી યજમાન મળી જાય તો કર લેશું. અને કઈ કઈ યજમાન તો એવા છે કે તેને હાથ ધરીને હું ઉઠાડી દીધું ને કહી દીધું કે મને ભાગવત કરું છે તો મારો શબ્દ નહીં પડા દેનાર એવા બી મારા લોકો. હા, હો જાયગા. તમારી ઈચ્છા છે ના, બિલકુલ થઈ જશે, કઈ વાંધો નહીં. ચાલશે છોકરીઓ. હા, હો દાદા બાળદામ દર વર્ષ ભાગવત કરાનો, પણ અમને બાળદાથી બહાર નહીં જવા દેશું, પૈયા જ રહેવા દેવા. जय हो. आशीर्वाद सगळ्यांना. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित करतो. मारा गंभीरने लाख लाख आशीर्वाद आपू. ताईने सौने आशीर्वाद. छोकरीओ वगैरे ज्याती मारो ग्रंथ आयो येवाई वगैरे सौ मस्त व्यवस्थित. पेला दाडकंती आनंद उत्साह भरपूर होतो. आमच्या मंडळींची पण सेवा भरपूर झाली. काले जरा मोटरे गडबड करी तो रात में सुधारीन मूकी दीदी तिने, है ना. बंद थયેલી મોટર રાત में છોકરાએ કાઢીને સુધાર લીધી. અને સોમભાઈને એ બી કહું છું, હું હતો મનોન પોર્યા રાત્રે આયા. સોમભાઈ, હા, ને તો આજ બોલાવવું પડતા સકાળે. खूप चांगली सेवा सेवा હતી તો તમે બરોબર સેવા કરી. सकाळी पाणी જ पाणी કરી દીધું बरोबर, एकदम मस्त. हा, सगळ्यांना माझे भरभरून आशीर्वाद द्या. भैरवी द्या. सर्वेत्र सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. यस्य स्मृत्या च नामुक्ता तपो यज्ञक्रियादिषु न्यून्यं सम्पूर्णतां यातो सन्ध्यो वन्दे तमश्रुतं. यान्तो देवगणा सर्वे स्वशक्त्या पूजिता मया इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. 3 वेळा म्हणायचंय. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. गंभीर सुपामध्ये गहू आणि नारळ. जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मुखं करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं यत्कृपाः तमहं वंदे परमानंदं माधवम. ज्या परमात्म्याच्या ईश्वराच्या कृपेने मुका माणूस बोलू शकतो, लंगडा पांगळा चालू शकतो, पर्वत ओलांडू शकतो, त्या परमानंद स्वरूप माधवाला, गोपाळ कृष्णाला त्रिवार वंदन करतो. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसलेल्या आणि ज्यांचे रसपान, ज्यांची वाणी नेहमी आपल्या कानावर पडत राहावी, आपले कान तृप्त होत राहावे,
असे आपल्या सर्वांचे लाडके गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांच्या आपल्याशी पारिवारिक संबंध आहे असे कथाव्यास हरिभक्त पारायण खगेंद्रजी दादा यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करतो. वेळ खरोखर झाला आहे, परंतु मी दादांची परवानगी घेतली, गंभीर काकांची परवानगी घेतली आणि दादा व्यासपीठावर 10 मिनिटं उशिरा आले असं आपण समजूया. एक अत्यंत महत्त्वाचे काही 2-3 विषय होते ते मांडण्याचा प्रयत्न करतो. दादांच्या अतिशय हृदयस्पर्शी, वेळप्रसंगी मृदू, वेळप्रसंगी कठोर पारिवारिक धार्मिक विषय असताना, चंदनाप्रमाणे शीतल आणि देव देश धर्म हिंदुत्वाचा विषय असताना सूर्यासमान तप्त तेजस्वी प्रखर वाणी गेली 35 वर्ष अविरतपणे अखंडपणे कथा प्रवचन व्याख्यान करीत आहे. मा सरस्वतीच्या कृपेने दादांच्या मुखातून शब्द सुमनांची गंगा अविरत वाहत आहे. दादा कथेमुळे असंख्य व्यक्तींच्या आयुष्यात अविस्मरणीय बदल झालेत, अनेकांचे आयुष्य बदलून गेलं. अशा आदर्श दादांबद्दल जेवढं बोललं तेवढं खरंच कमीच आहे. दादांचे शब्द चंदनाप्रमाणे शीतल, अमृतासमान गोड, हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये प्रखर तेजोमय असे असतात. अशा तेजसूर्याप्रती ज्ञानसूर्यासमोर मी छोटासा दिवा काय बोलणार. परंतु गेली अनेक वर्ष दादांच्या सानिध्यात राहून दादांच्या आशीर्वादाने बोलण्याची कला अवगत झाली आहे. काही गोष्टी अजूनही शिकत आहे. तरी या कथेचे यजमान माननीय श्री गंभीरभाई यांच्या खूपच आग्रहापोटी मी तळव्याहून आलो आहे फक्त इथं सूत्रसंचलनासाठी. त्यांच्या आग्रहापोटी आणि गावाविषयी, त्यांच्याविषयी आणि दादांनी जो कृष्ण जन्माच्या दिवशी जो थोडा विषय घेतला होता त्याच्यात थोडंसं मी काहीतरी ॲड करेल जिहाद विषयी आणि शेवटी दादांविषयी मुरारी बापूंविषयी असं 10-15 मिनिटांमध्ये आटोपण्याचा प्रयत्न करतो. तरी कृपया कोणीही घाई करू नये, कुजबूज करू नये माता भगिनींनी पुरुषांनी असं मी विनंती करतो. आपल्या घरात, तिजोरीत, बँकेत किती पैसा आहे याला कितपत महत्त्व आहे हे मला माहीत नाही, परंतु त्याचा वापर आपण कुठे व कसा करतो आहे या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. आज गावात, बाहेरगावी असंख्य व्यक्तींकडे प्रचंड पैसा आहे, परंतु सर्वांकडे भागवत कथा होऊ शकत नाही. ते प्रारब्धात असावं लागतं. देवाला आणि दादांसारख्या देवदूताला आपल्या अंगणात, आपल्या घरी बोलवण्याची गंभीर काकांची जी प्रारब्धामध्ये जी काही गोष्ट होती त्यामुळे मी त्यांना खरोखर भाग्यवान समजतो. गंभीर काका, हे आयोजन आणि ही कथा जरी तुम्ही करत असले, परंतु एक नम्रपणे आणि मनापासून सांगू इच्छितो की तुम्ही फक्त निमित्ते मात्र आहात. कर्ता आणि करविता पांडुरंग परमात्मा आहे. परंतु खरोखर तुम्ही भाग्यवान आहात की देवाला तुमच्या अंगणामध्ये 7 दिवस थांबवलं आणि देवाची आणि देवदूताची म्हणजे हरिभक्त पारायण दादांची सुद्धा सेवा तुमच्या हातून घडली. आजच्या पूर्णाहुतीच्या दिनी परमेश्वराच्या चरणी एवढीच विनंती करेल जी दादांनी आता सांगितली आहे की वर्षातनं एकदा तरी कथा आपल्या ह्या धार्मिक अशा बाळद्या गावामध्ये व्हावी. खरं म्हणजे आपण जर का परमेश्वराला जर का विनंती केली तर आपली विनंती ही नक्कीच परमेश्वर पूर्ण करत असतो, यात तिळमात्र शंका नाही. आपल्या बाळद्या गावाविषयी थोडंसं 2 शब्द बोलतो, जितकं बोललं तितकं कमीच आहे. ब्रह्मचैतन्य महादेव चैतन्य दगाबापूंच्या पदस्पर्शाने पुणित पावन झालेल्या ह्या आदर्श, सुसंस्कारी आणि सर्वच बाबतीमध्ये अग्रेसर अशा असणाऱ्या या बाळद्या गावामध्ये जितकं बोललं तितकं कमी आहे. मी एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छितो की माझं गाव सगळ्याच गोष्टीत पुढे आहे, परिपक्व आहे. दगाबापूंविषयी जितकं सांगितलं, जितकं बोललं तितकं कमी आहे. जी जुनी पिढी आहे त्यांना बापूंचे अनुभव माहीत आहे, परंतु जी नवीन पिढी आहे किंवा जे तरुण आहेत, किंवा जे शाळेत जाणारे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत बापूंचे अनुभव हे प्रत्येकापर्यंत पोचायला हवेत, जेणेकरून बापू कोण होते हे आपल्याला सगळ्यांना कळेल. बाळद्या गावाचे अनुभव असा की गेल्या काही वर्षांआधी एकेकाळी कोरडा दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेस आपल्या गावातल्या मंडळींनी बापूंना विनंती केली की बापू, आमच्या ह्या गावामध्ये कोरडा दुष्काळ पडला आहे की काय करावं. त्यावेळेस बापू स्वतः ह्या बाळद्या गावामध्ये आले आणि गावामध्ये आल्यानंतर गावकऱ्यांना सांगितलं की हरेरामची माळा करा आणि परिक्रमा करा पहाटे. आणि त्यानंतर झालं असं की बापू फक्त फाट्यापर्यंत पोहोचत नाही दगा बापू, तोपर्यंत धोधो असा पाऊस सुरू झाला. म्हणजे इतकं संतांच्या वाणीमध्ये, त्यांच्या आज्ञेमध्ये आपण जर का त्यांच्या आज्ञेप्रमाणे राहिलो, त्यांची सेवा जर का केलो, सेवा या विषयावर दादांनी 7 दिवस आपल्याला सांगितलं. दादांची कथा अविरतपणे सुरू राहावी असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. तर दादांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जर का आपण वागलो तर निश्चित आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे. हा एक अनुभव लक्षात ठेवा प्रत्येकाने. आपल्या घरामध्ये दगाबापूंचे किंवा साधू संतांचे, इतर पांडुरंग शास्त्री आठवले असतील किंवा इतर प्रमुख स्वामी असतील, त्यांचे अनुभव आपल्या चिमुकल्यांपर्यंत पोचवावेत. लहानपणावर केलेले संस्कार, मनावर केलेले संस्कार हे दीर्घकाळ टिकत असतात. तुम्ही आज त्यांच्या मनामध्ये काय पेरत आहात त्याच्यानुसार उद्या त्यांच्या मनामध्ये जे संस्कार आहेत ते उगवणार आहेत. कुकरमुंड्याची घटना, एक छोटासा अनुभव पुन्हा एक सांगतो.
जे खुशालभाई मराठे त्यांच्या वडिलांकडे फार मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि तिथं झालं असं की खूप मोठ्या मोठ्या पंक्ती उठत होत्या आणि पंक्ती उठत असताना नेमकी बुंदी संपण्याच्या मार्गावर होती आणि त्या खुशालबाईंचे जे काही वडील होते बुलाकी दादा, त्यांनी दादांना सांगितलं की बापू बुंदी तर संपण्यात येऊन आता करावं तरी काय करावं. त्यावेळेस बापूंनी हातामध्ये पाणी घेतलं आणि ते अभिमंत्रित पाणी त्या बुंदीवर शिंपडलं. 12 वाजेची दुपारची वेळ होती. त्यानंतर असंख्य पंक्ती उठल्या 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत, पण ती बुंदी काय संपली नाही. इतक्या पदस्पर्श, इतक्या ताकदवान, इतक्या शक्तिशाली, इतक्या महान पुरुषाचे पदस्पर्श आपल्या ह्या बाळद्या गावाला झालेले आहे. म्हणून आपल्याला काही कमतरता पडत नाही, परंतु आपलं संचित पूर्वपुण्य जोपर्यंत असेल तोपर्यंत आपल्याला काही कमी पडणार नाही. परंतु दादांच्या शब्दाचा आता सगळ्यांनी मान ठेवावा आणि इथून पुढे प्रत्येक वर्षी जर का भागवत कथा जर का होत असेल तर आपल्या या बाळद्या गावामध्ये पुन्हा संचित पूर्वपुण्याची कमतरता वाचणार नाही, ते वाढतच जाईल असं मला मनापासून वाटतं. यानंतर अतिशय महत्त्वाचे अशा विषय माता भगिनींना विनंती करतो, तुमच्या पायावर डोकं ठेवतो. दादांनी जरी प्रतिज्ञा दिली असली साडी मुसलमानांकडनं घ्यायची नाही, काही जणांनी मी मागून बघत होतो, आम्ही काही जणांनी प्रतिज्ञा म्हटली नाही, परंतु मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या कानावर भागवत मंडपातले शब्द तुम्ही कानावर घेतलेले आहेत. दादांची आता 858वी कथा आहे. इतकी मोठी व्यक्ती ज्यांच्या जिभेवर अविरत सरस्वती मातेचा वास राहतो, त्यांनी आपल्याला प्रतिज्ञा दिलेली. माता भगिनींनो, 2 साड्या कमी घेतल्या तर काही फरक पडत नाही. आपल्या बाळद्या गावामध्ये सुद्धा साडी विकणाऱ्या महिला आहेत. तुमच्या पायावर इथून नमस्कार करतो. जिहादींच्या वर्षे लागू नका. तुम्ही त्यांना जो पैसा देतायत ताईंनो, पुरुषांनो, तुम्ही गाफील राहू नका. तुम्हाला वाटत असेल आम्ही फक्त शेतामध्ये कमवतो आहे, खूप मोठी चुकी करत आहे तुम्ही ताईंना पैसे देऊन. तुम्हाला वाटत असेल की आपल्या पैशांनी तो काहीतरी चांगलं काम करत असेल का, सगळे जे अब्दुल तसे नसतात, परंतु तसं नाही ताई. प्रत्येक अब्दुल एक सारखाच असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. अजून पण तळोदा फार दूर नाही, अशा 6 महिन्यापासून एखादा साडी विकणारा येत होता आणि त्या साडी विकणाऱ्याने एका महिलेला पळून नेलं. कोणत्या स्त्रीवर असा प्रकार घडू नये ही परमेश्वराच्या चरणी विनंती करतो. परंतु त्यासाठी आपल्याला सुद्धा सक्षम राहावं लागणार आहे, आपल्याला सुद्धा सतर्क राहावं लागणार आहे. आपल्यापासून जे काही पैसे घेऊन जातात ना ते मुसलमान लोक, तुम्हाला वाटत असेल तुमच्या तोंडावर खूप गोड बोलता येते, परंतु आपल्या मुली बाळींना पळून नेण्यासाठी, लव जिहाद करण्यासाठी आपला पैसा वापरला जातो, हे आपल्याला कळत नाही. अजून आपण खूप गाफील अजून आपल्याला वाटतं आहे की ते लोक किती चांगले आहेत. ते तळण्यामध्ये याच्यासाठी चांगले आहेत की आपल्या जोही काही व्यवसाय आहे ना फळांचा, तो फक्त आपल्यामुळे चालू आहे त्यांचा व्यवसाय. आपल्याला ऑप्शन नाही आहे दुसरं फळ विक्रेता घेण्यासाठी. कोणाची तब्येत बिघडली त्यांच्याकडे फळ घ्यायला जातो, परमेश्वराचे काय कार्य असेल आपण त्यांच्याकडे फळ घ्यायला जातो. त्यांना जोपर्यंत इन्कम सुरू आहे आपल्याकडनं तोपर्यंत ते आपल्यापर्यंत चांगले आहेत. ज्या दिवशी मुसलमानांची संख्या तळोदा शहरामध्ये सुद्धा वाढली तर तुम्हाला त्रासदायक झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हाला वाटलं की अरे हे तर इतक्या वर्षापासून आपले जे चांगले राहत होते आणि अचानक झालं तरी काय. अचानक नाही झालं, त्यांच्या रक्तामध्येच तो गुण आहे की जिथं तुम्हाला काफिर म्हणजे हिंदू मोकळा दिसला किंवा आपल्यापेक्षा कमी संख्येमध्ये असला तर त्याला कापून टाका. हे मी नाही सांगत, दादा सांगतील, कुराणमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून मी हात जोडून विनंती करतो की कुठलाच मुसलमान चांगला नाही. पहिले आम्हालाही चांगलं वाटायचा, परंतु जसे जसे अनुभव येत गेले तसे तसे आम्हाला वाटत गेलं की आपल्याला समाजामध्ये कुठेतरी काहीतरी सांगण्याची आवश्यकता आहे. आता आपण अन्नपूर्णा मातेला म्हणजे आपण आपल्या जेवणाला पूर्णब्रह्म म्हणतो आणि ते त्या जेवणामध्ये थुंक टाकतात. अहो, व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. मला ग्रंथराज समोर खोटं बोलायचं नाही, अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, परंतु आपल्याला फक्त कॉमेडी व्हिडिओ बघायला आवडतात. समाजामध्ये जे काय सुरू आहे जास्ती वेळ घेत नाही, परंतु समाजामध्ये अतिशय भीषण वास्तव्य सुरू आहे. मालेगावची परिस्थिती फार भीषण आहे. मालेगाव जाऊ दे, अक्कलकुवाची परिस्थिती फार भीषण आहे आणि आपल्याला असं वाटतं आहे की आपण खूप शांत आहोत, आपण खूप दूर आहोत त्या गोष्टींपासून. विनंती करतो की सगळ्यांनी जागे व्हा. शेवटचा विषय दादांच्या आणि मुरारी बापूंच्या. मी यूट्यूबवर बघितल्याप्रमाणे, दादा मला माफ करा चुकत असेल तर, 900 आणि काहीतरी 958वी कथा चालू आहे मुरारी बापूंची आणि दादांची आत्ता मी उल्लेख केला की 858वी कथा चालू आहे. तर मी फक्त दोघांमध्ये जे काही फक्त 100-115 कथांचे साम्य आहे. दादा मी गावकऱ्यांच्या वतीने सांगतो, गावकऱ्यांना तुम्हाला जर का माझ्या बोलणं योग्य वाटत असेल तर नक्की जोर टाळ्या वाजवा. मुरारी बापूंसाठी आमच्या मनामध्ये श्रद्धा आहे दादा, प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो आहे, परंतु आमच्यासाठी दोडे गुजर समाज असेल किंवा इतर समाज असेल, आमच्या पंचकृषीमध्ये दादा तुम्ही आमच्यासाठी मुरारी बापू आहात. दादा आमच्यासाठी मुरारी बापू आहात हे मी अगदी हृदयापासून सांगतोय. मी तुमच्या टाळ्या वाजवण्यासाठी सांगत नाही आहे. आणि लवकरात लवकर दादांची सुद्धा
1000वी कथा लवकरात लवकर पार पडावी परमेश्वराच्या चरणी ही विनंती करतो. दादांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं आणि अशाच पद्धतीने त्यांच्या तोंडून देव देश धर्म हिंदुत्वाचे कार्य हे अविरतपणे वाहत राहावं अशी मी परमेश्वराच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळ झालेला आहे म्हणून जास्ती वेळ न घेता बोललेलं जे काही असेल ते परमेश्वराच्या चरणी दादांच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद. जय जय सियाराम. श्री ताईला बोलव.